चला आता सेकंड राऊंड जवळ आपण 4 षटकांचा खेळवतोय, परंतु उशीर झाल्यानंतर मग अंतिम षटकामध्ये कपात होईल. अंतिम मॅच साठी या गोष्टींची नोंद घ्या, कारण की सेमीफायनल आपल्याला कव्हर करायची आहे. पहिला चेंडू वाईड येतोय. ओ रायझिंग अँड सरप्राइझिंग, इथे मात्र हा चेंडू आलाय डॉट. चांगली गोलंदाजी मधाच्या आतमध्ये. पहिला चेंडू वाईड, दुसरा चेंडू इथे मात्र डॉट आलाय. ओ आणखी एक बॅक टू बॅक सलगचा दुसरा डॉट. हो चांगली गोलंदाजी आता ऑफस्टिकच्या बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा. कोसले त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान बसत अशी ही माश आपण पाहतोय. डॉट बॉल, चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. तीन चेंडू आणि 2 धावा धावफलकावरती. आता ऑफस्टिकच्या बाहेर आहे, पंचांचा वाईटचा इशारा येतोय आणि इथे मात्र धावबाच्या स्वरूपाने फलंदाज बाद, विकेटचं पतन. प्रसाद राणे, प्रसादला आपण पाहतोय. खरं तर इथे नवीन फलंदाज त्याच्या सोबतीनं धर्मेंद्रला आपण पाहतोय आणि सध्याच्या घडीला इथे मात्र धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते, ते म्हणजेच 4 या आकड्यावरती. चार चेंडू आणि 4 धावा धावफलकावरती आता पाहायला मिळतात. अंतिम 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील आणि या गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज जीवनला आपण पाहतोय. सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. हो फटका दमदार आणि त्याच्यावरती आक्रमण चढवलाय, चेंडूला पेटून दिलाय, स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर, दमदार ब्रदर्स ग्रुप षटकार. षटकार येतो आणि धावसंख्या धावफलकावरती आता
जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती. ओ स्वीचिट, कमालीचा फटका आणि आता चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दणदणीत खणखणीत चौकार. त्याच नंतर मात्र घोटसे गावामध्ये पुढच्या एक जल्लोष आपल्याला पाहायला मिळणार आहे, तो म्हणजेच कानिपनाथ यात्रेनिमित्त कोटसे गावामध्ये आपण पाहणार आहोत श्री कानिपनाथ महाराज यात्रा अर्थात छबिना निमित्त कुस्त्यांचे जंगी सामन्यात 105 वर्षांची परंपरा ही आणि 15 मार्च 2026 या कालावधीमध्ये कुस्ती स्पर्धा आपण पाहणार आहोत. कन्हैया क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ गोडसे आणि त्याचबरोबरीनं मुख्य आयोजक सुयोग शेठ मगर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. कुस्त्यांच्या जंगी सामने आणि या स्पर्धेसाठी मोलाचं पारितोषिक आपण पाहणार आहोत. सोन्याची अंगठी, चांदीची गदा आणि तब्बल 2 लाख रुपयांचं पारितोषिक आहे आपण या स्पर्धेनिमित्त पाहणार आहोत. आणि या स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती ती राहणार आहे म्हणजेच मुरबाड विधानसभेचे दमदार आमदार सन्माननीय किसनजी कतोरे साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडेल. आणि ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी 15 मार्च 2026 मध्ये कानिपनाथ यात्रेनिमित्त गोडसे गावामध्ये पाहायला मिळेल. सर्व कुस्तीपटूंना, सर्व प्रेक्षकांना देखील विनंती असेल की आपण आवर्जून या स्पर्धेला आणि कुस्त्यांच्या जंगी सामन्याला आवर्जून भेट द्यावी. धन्यवाद. नवीन फलंदाज मनीष आता नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये येतोय. धावसंख्या धावफलकावरती 15 आहे आणि इथून मात्र चांगली धावसंख्या बिल्डअप करावी लागेल. गोलंदाज तयार. हो, ऑफस्टिकच्या बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा. अवंतच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 16 वरती जाऊन पोहोचते. हो, समोरच्या दिशेने खेळून काढलेत आणि तत्पूर्वी इथे मात्र चांगलं कार्य पाहायला मिळालं. हो, चांगली गोलंदाजी आणि इथे मात्र हा चेंडू आला डॉट. धावसंख्येचा विचार केला तर धाबा आता इथे बनत नाहीये जास्तीच्या आणि या कमालीची गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते. या टीम वसतच्या वतीनं प्रसाद चांगली गोलंदाजी करतोय. 18 धाबा धावफलकावरती जोडल्या जातात. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे त्या षटकातील. एका बाजूला टीम आई गावदेवी कोसले त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान वसत अशी फाईट मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हो, लेन खेचले. इथे मात्र चांगला खेळ पाहायला मिळतोय आणि तत्पूर्वी एक धाव धावफलकावरती. एकोणावीस धावा धावफलकावरती.
गोलंदाज तयार. ओ इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि अगदी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक सज्ज होते तिथे. आमचे अजय दादा त्या ठिकाणी उपस्थित होते. चांगला त्या ठिकाणी मात्र स्टॉप पाहायला मिळाला. तत्पूर्वी एका धावेच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल. 19 रन्स ऑन द बोर्ड, लॉट्स ऑफ 2 विकेट्स. टीम आई गावदेवी कोसले सध्याच्या घडीला धावा पाठने बढत नाही, परंतु एकेरी दुहेरी आकड्याने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतो आणि 19 वरती धावफलक जाऊन पोहोचल्या. ओ समोरच्या दिशेने चांगला फटका, परंतु मिस टायमिंग. डाऊन द बॉल फिल्डर, विकेटचं पतन, फलंदाज बाद. संघ उपस्थित वेलकम रोहित, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि अत्यंत जवळचे मित्र आहेत आमचे सुरक्षित मगर यांचे बंधू आहेत, बंधू तुल्य मित्र. वेलकम. आडव्या बॅटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो आहे आणि इथे मात्र एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही. आंबिवलीकर चषक देखील आपण पाहणार आहोत येत्या 5 मार्च पासून 5, 6, 7 आणि 8 या कालावधीमध्ये आंबिवली गावामध्ये पुणेच्या क्रिकेटचा थरार पाहणार आहोत. आपण सर्वांनी आवर्जून त्या स्पर्धेला आपण उपस्थित दाखवा. स्वर्गीय कुमार स्मृती जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली आयोजित ती स्पर्धा आपण पाहत. आंबिवलीकर चषकाचा थरार सर्वांना विनंती असेल आपण आवर्जून त्या स्पर्धेमध्ये देखील सहभाग नोंदवायचा. हो समोरच्या दिशेने खेळून काढलाय बॅक टू द बॉलर्स आणि इथे मात्र एकच धाव फलकावरती जोडली जाईल. बसीर चाचा देखील उपस्थित आहेत. वेलकम बसीर चाचा. खरं तर आता आमची नजर गेली आंबिवली संघाचे खंबे समर्थक आहे. खरं तर आज आमचे कुमार आपल्यात नाही आहेत, परंतु जेव्हा जेव्हा कुमार कुठल्याही स्पर्धेला उपस्थित राहायचे त्यांची आवर्जून आठवण येतो आणि मागील वर्षाच्या या स्पर्धेची देखील आठवण जरूर ताजा झाली. जरूर त्याच्या आठवणी इथे मात्र आंबिवली चषकाच्या वतीनं आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. परंतु दरम्यान ही मार्च देखील पाहायला मिळतो आहे, चांगली रंगली आहे आणि इथे मात्र ऑफस्टिकच्या दिशेनं चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो आहे आणि इथे मात्र सिंगल घेतली आणि पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स अँड 2 रन्स ऑन द बोर्ड. Scoreboard goes on 24 runs on the board, lots of 3 wickets. Team I Gavdevi Kosle. One shot, yes. पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. एक धाव आता इथून कमी असेल कारण की पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ड्राईव्ह नव्हती केली बॅटर्सने, त्या अनुषंगाने एक धाव इथे मात्र कमी असेल. पहा ही क्षणचित्रे लगेच स्क्रीन वरती, या स्क्रीन वरतीच आहेत क्षणचित्रे. टीम जीटीसी आपल्या सोबत आहे आणि स्क्रीन वरती आपण पाहतोय अगदी पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ड्राईव्ह केली नव्हती. खरं तर पट्टीच्या आतमध्ये बॅट ड्राईव्ह करणे गरजेचं आहे. तुम्ही पट्टीवरती फक्त स्पर्श करू शकत नाही, हा नक्कीच महत्वाचा नियम आहे. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा, 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे त्या षटकातील. हो समोरच्या दिशेनं बॉलर्स बॅकड्राईव्ह पाहायला मिळतो आहे. क्षेत्ररक्षक येतो इथे मात्र पायाने चेंडूला अडवलाय आणि तत्पूर्वी इथे मात्र
या 2 धावा आहेत, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि पाहावं लागेल तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज अगदी तिकडेच स्ट्राईक एंडलाच बाद झाले, कारण की आधीच स्ट्राईक सोडली आणि आता फलंदाज असेल बाद. फलकावरती आपण पाहिली तर 24-24 धावा, कारण की या 2 धावा घेतल्या आणि आता अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हो, इथे मात्र विकेटचं पतन, आणखी एक फलंदाज बाद. आल्या पावलाने ऋतिक च्या सोबत असलेला मनीष तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 24-24 धावा. अंतिम चेंडू या षटकातील आणि नवीन बॅट्समन भरत मधाच्या आतमध्ये चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉलर्स बॅक ड्राईव्ह इथे केला आणि तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि आणखी एक विकेटचं पतन, फलंदाज बाद. ओ, फटका हा देखील फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चांगला स्टॉप आणि धावबाची पुढच्या संधी झाली. आता थोडेसे लेझी राहिले, खरं तर यशांच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं होतं गोलंदाजांना. त्या अनुषंगाने थोडासा विलंब झाला आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. हे पहा, अगदी यशांच्या समोर उभे होते. बघा, तुम्हाला पाठीमागे उभं राहून कुठेतरी बॉल कलेक्ट करणं गरजेचं होतं, परंतु या 2 धावा आणि धावसंख्या धावफलकावरती 27-27 धावा. अंतिम षटक आपण पाहतोय प्रगती पथावर. अंतिम षटकातील 5 चेंडू शिल्लक आहे. 27 धावा धावफलकावरती.
हो, पुरेशा संधी होती. आता काय घडलंय मधाच्या आतमध्ये तर धावबाच्या स्वरूपाने फलंदाज बाद. गुणगान गाणारे संगीत तर काल छत्रपती शिवाजी महाराजांचा सोहळा आपण पाहिला तर पार पाडला. सुयोगजी मगर कोंढेरी गावातून मराठी पाडा ही भव्य पालखी सोहळा आणि महाराष्ट्राची ती पहिली छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी पदयात्रा देखील ठरली आणि मराठी पाड्याच्या सर्व ग्रामस्थांनी देखील भव्य स्वागत केलं. डॉक्टर राजू दादांनी देखील राजू दादा चौधरी यांनी देखील भव्य स्वागत केलं, कौतुक केलं आणि फार आनंद उत्साह देखील आपण पाहिला, कारण की पहिली पालखी होती छत्रपती शिवाजी महाराजांची. त्या अनुषंगाने अनेक सारे शिवभक्त तिथे आवर्जून उपस्थित राहिले आणि आता तो सोहळा देखील काल पार पडला आणि दरम्यान सर्वांचं पुनश्च आभार व्यक्त करतोय आणि आता नितीन यांचं देखील आगमन झालं. वेलकम नितीन. धाव संख्या धाव फलकावरती 28 धावा, 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 8 धावा, 8 विकेट्स पडले, 28 वरती 8. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण शैलेशला पाहतोय. खरं तर विकेट अटॅकच्या उंबरट्यावरती विकेट अटॅक होईल का, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय परंतु तिथे मात्र अगदी चांगला स्टॉप आणि खरं तर शैलेश यांचे मामाश्री अगदी कल्याण ग्रामीणची रन मशीन मुकेशजी गायकर हे देखील घर बसल्या मागचा आनंद घेतात. त्यांच्याकडून शुभेच्छा येतात वसत टीमला आणि खास करून शैलेशला त्यांच्या भाषेत त्या अनुषंगाने शुभेच्छा येतात. वेलकम मुकेश गायकर, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओ फटका इथे, हा फसला, चेंडू हवेत आणि तत्पूर्वी चांगली कामगिरी. 2 धावा घेतल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो, धावाची संधी होती परंतु 3 धावा कंप्लीट, चौथीचा प्रयत्न होतोय. ओहो, अशा रगरगत्या उन्हामध्ये या तब्बल 4 धावा हळून पूर्ण केल्यात. अंपायर्स प्रवीणजी विशेष सर, आयोजकांची एक सूचना आहे ते, कारण की शूज नाहीये एसटी रक्षकाचं. जर आपल्याशी चर्चा झाली असेल तर आपण आमच्यापर्यंत निर्णय कळवा. यस, चर्चा झालेली आहे. यस, चर्चा नाही झाली का? ओके, सांगितलेलं आहे. त्या अनुषंगाने थोडंसं या ठिकाणी सहकार्य केलंय, कारण की ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी आहे. त्या अनुषंगाने आयोजकांनी देखील लगेचच ऍक्शन घेतली होती. हो, आता सोडून दिला ऑफ स्टिकच्या बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 34, 34 धावा. अंतिम चेंडू या षटकातील शिल्लक आहे. कोसले बनाम जय हनुमान वसत ही टीम. हो, ऑफ ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक येतोय, धावबाची संधी आणि फिंगर अप. अंतिम चेंडूवरती देखील धाव बाद आणि अशा पद्धतीने पहिला इनिंगचा खेळ समाप्त झाला. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 34, 34 धावा. ही मॅच समरी ऑन स्क्रीन आपण पाहतोय. खरं तर धर्मेंद्रने चांगली सुरुवात केली, 10 धावा बनवल्या. तदनंतर मात्र कुठल्या फलंदाजाला जास्तीच्या धावा बनवता आल्या नाहीयेत. 7 धावांचं योगदान मनीषचं जरूर राहिलं आणि साहिल आणि त्याचबरोबरीनं समर्थच्या 4-4 धावा. ही समरी आपण पाहिली.
आणि आता मात्र विजयासाठी तब्बल 35 धावांची आवश्यकता. गोलंदाजी करत असताना जीवनने चांगली गोलंदाजी केली. आपण पाहिलं तर 3 डॉट चेंडू फेकले. प्रसादने आपण पाहिलं तर 5 धावा खर्च करत महत्वाच्या 2 विकेट्स घेतल्या आणि चांगला खेळ राहिला. आमचे सर्व मान्यवर देखील इथून रजा घेतात. आपलं देखील आभार. आणि 35 बनवायच्यात जिंकण्यासाठी आणि मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र रोशनजी संते सर. थँक्यू ऑल ऑफ यू. टॉस करत नितीन भाऊंच्या शुभ असते. पुढील मॅचचा टॉस केला जाईल. टीम आंबिवली आणि टीम मोहिलीचे कॅप्टन्स आपण या. चला आपण टॉस करूया दोन्ही संघादरम्यान. टीम आंबिवलीचे कॅप्टन उपस्थित आहेत. टीम मोहिलीचे कॅप्टन्स आपण या. आपण टॉस करूयात. पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न झाला. दोन्ही संघटक उपस्थित आहेत. आपण टॉस करूयात. बसीर चाचा या. आपल्या शुभ असते आपण टॉस करा. बसीर चाचांच्या शुभ असते आपण टॉस करतोय. दोन्ही संघादरम्यान टॉस. आंबिवली आणि मोहिली या दोन संघादरम्यान आपण करतो टॉस. टॉस जिंकला टीम मोहिलीने आणि स्वीकारले क्षेत्ररक्षण. आमंत्रित केले फलंदाजीसाठी टीम स्वर्गीय कुमार 11 जय गोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवलीला. आणि मायक्रोफोन वरती जोडले जातील रोशनजी संते सर. थँक्यू. गोलंदाजी मार्क वरती हितेश. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. 24 चेंडू 35 बनवायचे आहेत या मॅच मध्ये. रोहित ऑन स्ट्राइक. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. पहिल्या चेंडूला डॉट बॉल. दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना सुरू आहे. आई गावदेवी प्रतिष्ठान कोसले आणि जय हनुमान वसत या दोन संघांमध्ये. रोहित आणि यश ही जोडी बॅकफुटला गेले. इनफिल्डच्या वरून खेळतायत. आउटफील्ड फास्ट आहे. शर्यत लागली चेंडू आणि फिल्डर मध्ये. ती शर्यत जिंकली चेंडूने सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
क्या बात आहे, अप्रतिम संगीत डीजे रॉकर्स सादर करतायत. धावसंख्या 4, 35 धाव बनवायचे आहेत 4 षटकांमध्ये. रोहित पहिल्या मॅच मध्ये नव्हते, आता मात्र कमबॅक करतायत. जय हनुमान वसत संघ आपण पाहतोय, अजय राणे यांचा संघ आहे. क्या बात आहे, बॅकफुटला गेले, पंच करता इनफिल्डच्या वरून, बाउंड्री लाईनच्या बाहेर सलग चालाय. हा दुसरा दर्जेदार चौकार. कव्हर ड्राईव्हचा फटका, ग्लोरियस स्ट्रोक, सीमा रेषेच्या बाहेर सलगचा तिसरा चौकार. फ्लाइंग स्टार्ट केलेला आहे, स्वप्नवर सुरुवात झाली आहे या मॅच मध्ये. बारा धाव फलकावरती, 35 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी जय हनुमान वसत या टीमला रोहित मॅन सारखी तो बॅटिंग करतोय. बॅटची कडा, फिंगर अप, फलंदाज झाल्या बाद विकेट होऊन आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14, 18 चेंडू शिल्लक, बनवायच्या धावा या मॅच मध्ये 21. धावसंख्या आहे 14, चेंडू शिल्लक आहेत 18 आणि बनवायच्या धावा 21 या मॅच मध्ये. धर्मेंद्र येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंगला बॅट्समन यश आहेत. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, एक धाव झाली कंप्लीट. वाईट इश लॉंग ऑनला फिल्डर आहे त्याच्यावरती मिळते एक धाव. धाव संख्या आहे 15, 17 चेंडू शिल्लक, 20 ची गरज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन केले होते, फिंगर रोल केले होते आणि हा डॉट बॉल येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 15, 20 धावांची गरज आहे. यावेळेस ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आहे 16. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. फुल टॉस, एलिव्हेशन नाहीये.
आणि झेल झाला ड्रॉप. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 17ची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक. 13 चेंडू आणि 17ची गरज. तेरा चेंडू 17ची गरज आहे. फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. धावसंख्या आहे 24 आणि 12 चेंडू आणि 11 बनवायचे आहेत या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. बारा चेंडू 11ची गरज या मॅच मध्ये. सामना खुला झालेला आहे. जय हनुमान वसत या टीमच्या बाजूने हा सामना झुकलेला आहे. बॅटची कडा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. हा झेल सोडलेला आहे आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. चूक झाली. झेल सोडला जातोय आणि धावसंख्या 25. जिंकण्यासाठी 10ची गरज या मॅच मध्ये आहे. 11 चेंडू शिल्लक. बनवायच्या धावा 10. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल सोपा झेल सोडलेला आहे. या चुका टाळाव्या लागतील. विश्वाजी केने सर. क्या बात है. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. सहा धावांची गरज आहे. 10 चेंडू शिल्लक. फुल टॉस. बॅटची कडा आणि खराब फिल्डिंग. शॉर्ट टर्नमॅनला बीट करून लॉंग स्टॉप. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. सामना खुला होतोय. 2 धावांची गरज या मॅच मध्ये.
2 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. शॉर्ट ऑन पूल षटकार येतोय आणि MS धोनी स्टाईलने हा सामना फिनिश केलेला आहे. सामना जिंकलाय जय हनुमान वसत या टीमने आणि हार्ड लक कोसले संघ. लाईनअप करायचा आहे, सेकंड करा. चला चेंडू जमा करा, आपण जुना चेंडू जमा करा. कोसले टीम कॅप्टन आयोजकांशी आपण संपर्क साधायचा आहे. कोसलेचे कॅप्टन आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच